नमस्कार. मी ऋषी करत शेतकरी बंधूंनो, जर तुम्हाला गाय घ्यायची असेल, म्हैस घ्यायची असेल, विविध कुक्कुट पक्षी घ्यायचे असेल, या ठिकाणी शेळी घ्यायची असेल, मेंढी घ्यायची असेल, तुम्हाला शेड बांधायचं असेल किंवा अंडी उबवण्याचे यंत्र घ्यायचे असेल, विविध यंत्र जर शेतीशी रिलेटेड किंवा या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल, तर महाराष्ट्र शासनामार्फत आता नव्याने एक योजना सुरू करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री राज्यस्तरीय पशुधन विकास योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बंधूंनो, या योजनेद्वारे तुम्हाला गाय, या ठिकाणी म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुट पक्षी विविध या ठिकाणी हे पक्षी तुम्ही खरेदी करू शकता. यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत तुम्हाला 50% ते 75% पर्यंत अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. त्यासाठी तुमच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आणि रँडम पद्धतीने या ठिकाणी तुमच्या अर्जाची जशी निवड होईल, त्याद्वारे तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल. आता या योजनेमध्ये काय काय सवलती, याचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा, अटी काय, सेवा शर्ती काय, त्याची ए टू झेड माहिती शेतकरी बंधूंनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. तर शेतकरी बंधूंनो, बघू शकता महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढलेले आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय असे दोन्ही सुद्धा जी आर या ठिकाणी आलेले आहे. तर जी आर आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेले आहेत. बघू शकता, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राज्यस्तरीय योजना 9 मार्च रोजी या ठिकाणी हे जी आर आलेले आहे. आता ग्रामीण भागातील जे उद्योजकता त्यांना आर्थिक विकास त्यांचा करायच्यासाठी शेतकऱ्यांचा हा महत्त्वपूर्ण जी आर या ठिकाणी ठरणार आहे. तुम्हाला अनुदानावरती गाय असेल, म्हैस असेल, कुक्कुट पक्षी असतील, अशा विविध प्रकारच्या योजनांचा लाभ याद्वारे दिला जाणार आहे. आणि पूर्वीचे ज्या योजना आहेत ते एकत्र करून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला देता येईल, या उद्देशाने या योजना काढण्यात आल्या. बघा, 5 दुधाळ गायी किंवा म्हशी पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना. आता या ठिकाणी लाभाचे स्वरूप म्हणजे काय काय दिले जाणार आहे. 5 दुधाळ गायी दिल्या जातील किंवा म्हैस दिल्या जाते. 3 वर्षाचा त्याला विमा, त्याच्यात शेड आणि साधन सामुग्री म्हणजे सर्व साहित्य या ठिकाणी तुम्हाला दिलं जाणार आहे. मग त्यासाठी काही सर्व प्रवर्गातील लोक, एस-सी असेल, एस-टी असेल किंवा अत्यल्प भूधारक असेल, अल्पभूधारक असेल किंवा महिला बचत गट असेल, सर्व व्यक्तींसाठी ही या ठिकाणी योजना राहणार आहे. तर लाभार्थ्याचे निकष काय दिलेले बघा. या ठिकाणी तुम्ही ओपन कॅटेगरी म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील असाल, एस-सी असाल, एस-टी असाल, कोणत्याही प्रवर्गातील लाभार्थी असेल चाला. तुमची जमीन 1 ते 2.5 एकरापर्यंत असो किंवा 2.5 ते 5 एकरापर्यंत असली तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. पात्रता बघा, कमीत कमी 1 एकर स्वतःची तुमची शेती किंवा तुमच्याकडे भाडेपट्टा जमिनीचा असला पाहिजे. नंतर 2 वर्षाचा दुग्ध विकास व्यवसाय सुद्धा तुम्हाला असला तर चालतो किंवा पशुधन दुग्ध व्यवसायाचे शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी चालतं. तर प्रकल्पाची एकूण किंमत जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, 5 गायी किंवा 5 म्हैसीसाठी तुम्हाला ₹5,00,000 म्हणजे प्रति म्हैस किंवा गाय ₹1,00,000 दिले जाणार आहे आणि त्या विमा वगैरे मिळून तुम्हाला ₹5,60,180 या ठिकाणी दिले जाणार आहे. त्या ठिकाणी मग शेड निर्मितीसाठी ₹3,00,000 दिले जाणार. कडबा-कुट्टी यंत्र, फॉनिंग मशीन, खाद्य, पाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन सर्व या ठिकाणी दिलं जाणार. त्यासाठी ₹11,35,180 या ठिकाणी प्रकल्पाची एकूण किंमत आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून जर आला तर तुम्हाला 50% अनुदानाची रक्कम म्हणजे ₹5,67,590 या ठिकाणी दिले जातील. जर एस-सी किंवा एस-टी प्रवर्गातून आला तर 75% अनुदान म्हणजे ₹8,51,385 अनुदान या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये दिले जाणार. बाकीची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. आता बघा, अनुदान तुम्हाला 2 टप्प्यात राहील. अगोदर पहिल्या टप्प्यात कधी शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात आणि दुसरा टप्पा कधी बाकीचे साहित्य तुम्ही ज्यावेळेस घेताल त्यावेळेस तुम्हाला दुसरा टप्पा दिला जाईल. आवश्यक कागदपत्र बघा, सातबारा किंवा भाडेपट्टा, नंतर वन हक्क जमीन धारकांना सातबारा उतार्यावर इतर अधिकारामध्ये नोंद पाहिजे. नंतर बघा, पशुधन दुग्ध व्यवसायाचे किंवा निमशासकीय शासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा मग स्थानिक तुमचे जे पशुवैद्यकीय अधिकारी असतात त्यांचा 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र सुद्धा चालेल. दिव्यांग असाल तर UDID प्रमाणपत्र बंधनकारक आहे. बचत गटाचे सदस्यत्व असाल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र या ठिकाणी लागेल. मग अटी शर्ती काय आहे? तुम्हाला जर समजा एवढं शासन खर्च करते तर तुम्हाला 10 ते 12 लिटर दूध या ठिकाणी उत्पादन करावं लागेल, ते डेअरी वगैरेला द्यावं लागेल. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येते. वाटप करायची दुधाळ जनावरे शक्यतो 1-2 महिन्यापूर्वीची येलेली असावी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते. समजा जर तुमचं एखादं जनावर एवढं मृत पावलं
तर त्यासाठी अधिकारी यांच्या संमतीने विम्याच्या रकमेतून लाभार्थ्यास दुसरे दुधाळ जनावर म्हणजे शेतकऱ्याला परत दुसरं जनावर या ठिकाणी दिलं जाईल. मग गाय असेल, म्हैस असेल, कोणतंही असू द्या. नंतर बघा, जिल्हा उपायुक्त या ठिकाणी त्याला मंजुरी सुद्धा या ठिकाणी देतील. नंतर मग शेळी मेंढी पालन प्रकल्पाद्वारे सुद्धा उद्योजकता विकास योजना आलेली आहे. बघा, 50+5 शेळी किंवा मेंढी तुम्हाला दिले जातील. 3 वर्षाचा त्यांना विमा, त्यांना एक शेड आणि त्यांना एक साधन सामुग्री, म्हणजे एवढं साहित्य तुम्हाला दिलं जाईल. मग कोणते, तर अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक किंवा महिला बचत गट कोणीही चालेल. लाभार्थ्याचे निकष बघा, सर्वसाधारण चालेल, ओपन कॅटेगरी, एससी कॅटेगरी, एसटी कॅटेगरी कोणतीही चालेल. अत्यल्प भूधारक मध्ये 2.5 एकरापर्यंत जमीन, अल्पभूधारक मध्ये 2.5 एकर ते 5 एकरापर्यंत, वन हक्कधारक, महिला बचत गट असेल तरी सुद्धा चालेल. नंतर पात्रता काय, कमीत कमी 1 एकर शेती, 5 वर्षाचा भाडेपट्टा किंवा 2 वर्षाचा शेळी मेंढी पालन व्यवसायाचा अनुभव वगैरे लागेल. प्रकल्पाची किंमत जर बघितली तर शेतकरी बंधूंनो बघू शकता, 50+5 शेळी किंवा मेंढी या ठिकाणी समजा 50 शेळ्या, 5 बोकड किंवा या ठिकाणी 50 मेंढी, 5 येडके, अशा प्रकारची जी किंमत आहे त्याची पूर्ण किंमत 6,75,000 रुपये. 3 वर्षाचा विमासाठी तुम्हाला या ठिकाणी 1 लाख रुपयाच्या आसपास रक्कम. शेड निर्मिती 2 लाखाची, कडबा कुट्टीची यंत्र 30,000चं. प्रकल्पाची शेळी मेंढीची एकूण किंमत 11,38,554 रुपये. 50% सवलत जरी तुम्हाला दिली सर्वसाधारण लाभार्थ्याला तर 5,69,277 रुपये होतात. आणि जर तुम्ही एससी एसटी कॅटेगरीमधून आले तर 75% सवलत म्हणजे 8,53,915 रुपये या ठिकाणी तुम्हाला सवलत राहणार आहे. बघा, आवश्यक कागदपत्रे तुमचा सातबारा असेल, सातबारा नसेल तर 5 वर्षाचा भाडेपट्टा, जमीनधारकांना सातबारा उतारावर इतर अधिकारामध्ये नोंद, नंतर पशुपालन व्यवसायाचे शासकीय प्रमाणपत्र, ते नसेल तर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र, दिव्यांग असेल UDID प्रमाणपत्र, बचत गटाचे सदस्य असेल तर त्याचं प्रमाणपत्र. परत त्याच पद्धतीने अटी शर्ती राहील तुम्हाला या ठिकाणी. बघा, सदरच्या शेळ्या, मेंढ्या, कोकड, मेंढे स्थानिक वातावरणात तग धरतील असे. समजा तुमचं जे वातावरण आहे तुमच्या भागात आहे, समजा गरमीचं वातावरण असेल, थंडीचं असेल, त्यामध्ये ते जनावरं या ठिकाणी राहिली पाहिजेत, अशी जनावरं तुम्हाला घ्यावी लागतील. नंतर बघा, कुक्कुटपालनवाल्यांसाठी बघा, अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट व देशी पक्ष्यांचे वाटप. लाभाचे स्वरूप काय, किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी, एका महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धबंदिस्त किंवा पिंजरा किंवा गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य त्यांना पाणी पुरवठा, त्यांची भांडी, अंडी ठेवण्याचे ट्रे, नंतर ऑटोमेशन प्रणाली इत्यादी साहित्य आणि 3 केवीचं एक सोलार दिलं जाईल. एवढं लाभाचे स्वरूप तुम्हाला या ठिकाणी कुक्कुट पक्ष्यांसाठी, म्हणजे तुमचं या ठिकाणी शेड, कुक्कुट पक्षी वगैरे सर्व शासनामार्फत या ठिकाणी दिलं जाईल. आता लाभार्थी स्वरूप कसं असेल बघा, सर्व प्रकार एससी, एसटी, ओपन कोणत्याही कॅटेगरी असू द्या, शेतकरी बंधूंनो तुम्ही हे कुक्कुट पक्षीचा लाभ घेऊ शकता. अत्यल्पभूधारक मध्ये 2.5 एकरापर्यंत जमीन, अल्पभूधारक 2.5 एकर ते 5 एकर, वन हक्कधारक सुशिक्षित बेरोजगार असलं तरी सुद्धा चालतं. महिला बचत गटाचे तुम्ही लाभार्थी असाल तरी सुद्धा चालतं. या ठिकाणी दिव्यांग असेल तर 5% सवलत दिली जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगतात. तर यासाठी पात्रता काय, 20 गुंठे स्वतःची जमीन किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा पहिल्यासारखं, कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव, आणि व्यवसायाचा अनुभव नसेल तर तुमच्याकडे प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं सुद्धा गरजेचं आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रकल्पाची किंमत. आता कुक्कुटपालन हे जे प्रकल्पाची एकूण किंमत जर बघितली तर तुम्हाला किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एक दिवसीय पक्षी, रुपये एक पक्षी समजा 50 रुपयाला, तर 2.5 लाख रुपये हे दिले जातील. एका महिन्याच्या खाद्यावरील खर्चासाठी या ठिकाणी बघू शकता 3 केजी प्रति पक्षी, 5,000 पक्षी आणि 3 केजी प्रति किलोग्राम प्रमाण म्हणजे 4,50,000 रुपये हे दिले जातील. तुमचं जे शेड असतं किंवा पिंजरा असतो किंवा गादी असते आपण त्याला म्हणतो, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बघू शकता 15 लाख रुपये या ठिकाणी दिले जातील. नंतर खाद्य, पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याचे ट्रे, एगन नेक्स्ट, ऑटोमेशन मशीन वगैरे त्यासाठी 6,68,000 रुपये, 3 केवीचं सोलार 1,32,000 रुपये. एकूण या कुक्कुटपालन प्रकल्पाची किंमत 30 लाखाच्या आसपास या ठिकाणी राहणार आहे. अनुदान तुम्हाला सर्वसाधारण शेतकरी असेल तर 50% अनुदान म्हणजे 15 लाख रुपये तुमचे अनुदान राहील. आणि एससी एसटी प्रवर्गातील असेल तर 75% म्हणजे 22,50,000 रुपये अनुदान राहील. अनुदान 2 टप्प्यात राहील. त्यासाठी पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याची शेड निर्मिती केल्यानंतर आणि उर्वरित अनुदान दुसऱ्या टप्प्याच्या अनुदाने
साधन सामुग्री किंवा पक्षी खरेदी केल्यानंतर दिले जाईल. आवश्यक कागदपत्रे 2 वर्षाचा अनुभव, 7/12वर 20 आर पर्यंत जमीन, UDID प्रमाणपत्र, अपंग असेल तर, बचत गटाचे सदस्यता असेल तर ते प्रमाणपत्र, शासकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र एवढेच तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. नंतर अटी शर्ती बघा, तुम्हाला कुक्कुटपक्षी वार्षिक किमान 200 अंडी देणार उत्पादन म्हणजे तुम्ही जे पक्षी खरेदी करणार आहे किमान वर्षाला 200 अंडी तरी त्या पक्षाने दिले पाहिजे. या हिशोबाने तुम्हाला या ठिकाणी या अटी दिलेल्या आहेत. मग अटी वगैरे काय तुम्हाला ते घेतल्यानंतर पाळावे लागतील अशा या अटी आहेत. अनुदानाचे 50% अनुदान पहिल्या हप्त्यात वितरित केलं जाईल असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आहे. म्हणजे लवकरात लवकर शेतकरी लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाईल या हिशोबाने या योजना काढण्यात आल्या. बघा पशुपालक किंवा शेतकऱ्यांना देशी किंवा सुधारित मांसल कुक्कुट 3,000 ते 5,000 पर्यंत पक्ष्यांच्या संगोपनाद्वारे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार. त्यामध्ये मग 1,000 प्रति आठवडा अंडी उबवणी क्षमतेचे यंत्र सुद्धा या ठिकाणी दिलं. आपण त्याला हेचर मशीन म्हणतो. 1,000 प्रति आठवडा अंडी उबवण्याची म्हणजे 1,000 अंडी उबवण्याची क्षमता असलेले यंत्र सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. जर तुमच्याकडे कुक्कुटपालन समजा अगोदरच असेल तर. वैरण विकास योजना आहे. वैरण विकास योजनेचे तुम्हाला नाव जर बघितलं तर मुरघास संयंत्र वाटप योजनेद्वारे उद्योजकता विकास योजना. त्यामुळे लाभाचे स्वरूप काय? मुरघास हार्वेस्टर म्हणजे 4 ओळी एकाच वेळी हार्वेस्टर व मुरघास बेलर संयंत्र हे 2 आहेत. सर्व प्रवर्गातील शेतकरी अत्यल्प असेल, अल्पभूधारक, वन हक्कधारक, महिला बचत गटाची जर एखादी लाभार्थी महिला असेल, किमान 10 मोठे पशुधन, 100 शेळ्या किंवा मेंढ्यांची संख्या, स्वतःचे किमान 50 HP ट्रॅक्टर या ठिकाणी पात्रता तुम्हाला ती हेचर मशीन घेण्यासाठी आवश्यक आहे. नंतर उपकरणांची किंमत जर बघितली तर या ठिकाणी 26 लाखाच्या आसपास या ठिकाणी उपकरणांची किंमत आहे. नंतर 50% अनुदान जर बघितलं तर 13 लाख रुपये, 75% अनुदान या ठिकाणी तुम्ही SC ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी. याद्वारे तुम्हाला हे सर्व पैसे तुम्हाला DBT म्हणजेच तुमच्या थेट आधार बँक खात्यामध्ये येतील. नंतर उद्योजकता विकास योजना त्यामध्ये शेळी, मेंढी, गाय, म्हैस, कुक्कुटपालन व्यवसायाचे उद्योजकता विकास करण्यासाठी घेतलेल्या कर्जामध्ये व्याज सवलत. समजा ही रक्कम तुम्ही व्याजाद्वारे उभी केली कर्जाद्वारे उभी केल्यानंतर 4% तुम्हाला या ठिकाणी सूट दिली जाऊ शकते. फक्त जर तुम्ही ते पात्र लाभार्थी असाल तर. या ठिकाणी बँकेकडून तुम्ही कर्ज घेतलं समजा कशासाठी? शेळीसाठी घ्या, मेंढीसाठी, गाय घ्या, म्हैस घ्या, कुक्कुटपालन घ्या. त्यामध्ये तुम्हाला 4% सवलत या ठिकाणी दिली जाईल. एकूण 4 लाखांच्या मर्यादित पूर्ण कर्जाची परतफेड झाल्यानंतर. म्हणजे जे एकूण आहे 4 लाख या ठिकाणी कर्ज तुम्ही फेडलं तर 4% सूट तुम्हाला या ठिकाणी तिथून पुढे दिलं जाईल. बँकेचे प्रकल्प आवश्यक कागदपत्र काय? प्रकल्प मंजुरी व कर्ज मंजुरीचे या ठिकाणी कागदपत्रे हे तुमचे त्यासाठी कागद. अटी शर्ती काय? तुम्हाला व्याज स्पर्धा वगैरे 4% सवलत दिली जाईल अशा प्रकारे सांगण्यात येत आहे. नंतर बघा या ठिकाणी लाभार्थीची निवड. सर्वप्रथम तुम्हाला अर्ज कसं करायचं बघा. अर्ज करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचे अर्ज पुणे आणि या ठिकाणी योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या निवडीसाठी आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने राहील. तुमची निवड ही रॅन्डम राहील. म्हणजे तुम्ही जर 100 लोकांनी अर्ज केले तर जेवढे त्यांना पात्र करायचे तेवढे केले जातील. ज्यावेळेस नेक्स्ट टाइम आहे समजा 50 पात्र केले, दुसऱ्या वेळेस या पहिले जे 50 राहिले त्यांना प्राधान्य दिले जाईल, नंतर नवीन लाभार्थ्यांना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचे अर्ज दरवर्षी या ठिकाणी काढले जातील असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येते. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. हा शासन निर्णय आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा टाकलेला आहे.